कारगिल विजय दिवसाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कारगिल विजय दिवसाची स्थापना 26 जुलै 1999 साली करण्यात आली. कारगिल विजय दिवसाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कारगिल विजय दिवसाची स्थापना 26 जुलै 1999 साली करण्यात आली. भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार कोण होते? भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार अटॉर्नी जनरल सर बेनेगल नरसिंग राव हे होते. भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार कोण होते? भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार अटॉर्नी जनरल सर बेनेगल नरसिंग राव हे होते. उद्दिष्ट ठराव प्रस्तावना कोणी सादर केली? उद्दिष्ट ठराव प्रस्तावना पंडित नेहरू यांनी सादर केली. उद्दिष्ट ठराव प्रस्तावना कोणी सादर केली? उद्दिष्ट ठराव प्रस्तावना पंडित नेहरू यांनी स्थापन केली. पंतप्रधानांची कर्तव्ये कोणत्या लेखात नमूद आहेत? पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 मध्ये नमूद आहेत. पंतप्रधानांची कर्तव्ये कोणत्या लेखात नमूद आहेत? पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 या लेखात नमूद आहेत. भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार काय होता? भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 हा होता. भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार काय होता? भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 हा होता. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द किती वेळा आला आहे? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द 2 वेळा आला आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द किती वेळा आला आहे? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द 2 वेळा आलेला आहे. मसुदा समिती कधी स्थापन करण्यात आली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 साली स्थापन करण्यात आली. मसुदा समिती कधी स्थापन करण्यात आली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 साली स्थापन करण्यात आली. भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आला? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 साली लागू करण्यात आला. भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आला? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 साली लागू करण्यात आला. कोणत्या दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला आहे? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोणत्या सुधारणेद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली आहे? मोर्ले-मिंटो सुधारणा 1909 द्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली आहे. कोणत्या सुधारणेद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली आहे? मोर्ले-मिंटो सुधारणा 1909 द्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली आहे. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर विरोधाशी संबंधित आहे. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर विरोधाशी संबंधित आहे. वस्तुनिष्ठ प्रस्ताव कधी मांडण्यात आला? वस्तुनिष्ठ प्रस्ताव 13 डिसेंबर 1946 साली मांडण्यात आला. वस्तुनिष्ठ ठराव कधी मांडण्यात आला? वस्तुनिष्ठ प्रस्ताव 13 डिसेंबर 1946 साली मांडण्यात आला. नगरपालिका कोणत्या दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे? नगरपालिका 74व्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे. नगरपालिका कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे? नगरपालिका 74व्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात येतो? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये येतो. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात येतो? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये येतो. पंचायती राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायती राज दिवस 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पंचायती राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायती राज दिवस 24 एप्रिल साली साजरा केला जातो. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आली. देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती कोण निवडले गेले? देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी निवडले गेले. देशाचे एक बिनविरोध राष्ट्रपती कोण निवडले गेले? देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी निवडले गेले. कोणाच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे. कोणाच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला? ज्ञान झैल सिंग या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला? ज्ञान झैल सिंग यांनी पॉकेट व्हेटो वापरला. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला? ज्ञान झैल सिंग या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला? ज्ञान झैल सिंग या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला? ज्ञान झैल सिंग या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेटो वापरला. कोणाच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे. कोणाच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या सुवाच्य हस्ताक्षरात संविधान लिहिले गेले आहे. देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती कोण निवडले गेले? देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे निवडले गेले. देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती कोण निवडले गेले? देशाचे एकमेव बिनविरोध राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे निवडले गेले.
भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आली. पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिवस 24 एप्रिलला साजरा केला जातो. पंचायती राज दिवस कधी साजरा केला जातो? पंचायती राज दिवस 24 एप्रिलला साजरा केला जातो. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात येतो? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये येतो. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात येतो? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये येतो. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. नगरपालिका कोणत्या दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे? नगरपालिका 74व्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे. नगरपालिका कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे? नगरपालिका 74व्या घटना दुरुस्तीद्वारे मान्यता प्राप्त आहे. वस्तुनिष्ठ प्रस्ताव कधी मांडण्यात आला? वस्तुनिष्ठ प्रस्ताव 13 डिसेंबर 1946 साली मांडण्यात आला. वस्तुनिष्ठ प्रस्ताव कधी मांडण्यात आला? वस्तुनिष्ठ प्रस्ताव 13 डिसेंबर 1946 साली मांडण्यात आला. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर विरोधाशी संबंधित आहे. 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? 10वी अनुसूची पक्षांतर विरोधाशी संबंधित आहे. कोणत्या सुधारणेद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली? मोर्ले मिंटो सुधारणा 1909 द्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली. कोणत्या सुधारणेद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली? मोर्ले मिंटो सुधारणा 1909 द्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली लागू करण्यात आली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला. कोणत्या सुधारणेद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात आला. भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 साली लागू करण्यात आली. भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 मध्ये लागू करण्यात आली. मसुदा समिती कधी स्थापन करण्यात आली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 साली स्थापना करण्यात आली. मसुदा समिती कधी स्थापना करण्यात आली? मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये करण्यात आली. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द किती वेळा आला आहे? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द 2 वेळा आलेला आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द किती वेळा आलेला आहे? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारत हा शब्द 2 वेळा आलेला आहे. भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार काय होता? भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 हा होता. भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार काय होता? भारतातील संविधान सभेच्या स्थापनेचा आधार कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 होता. पंतप्रधानांची कर्तव्ये कोणत्या लेखात नमूद आहेत? पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 मध्ये नमूद आहेत. पंतप्रधानांची कर्तव्ये कोणत्या लेखात नमूद आहेत? पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 मध्ये नमूद आहेत. उद्दिष्ट ठराव प्रस्तावना कोणी सादर केला? उद्दिष्ट ठराव प्रस्तावना पंडित नेहरूंनी सादर केला. उद्दिष्ट ठराव प्रस्तावना कोणी सादर केला? उद्दिष्ट ठराव प्रस्तावना पंडित नेहरूंनी सादर केला. भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार कोण होते? भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार अटर्नी जनरल सर बेनेगल नरसिंगराव हे होते. भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार कोण होते? भारत सरकारचे पहिले कायदेशीर सल्लागार अटर्नी जनरल सर बेनेगल नरसिंगराव हे होते. कारगिल विजय दिवसाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कारगिल विजय दिवसाची स्थापना 26 जुलै 1999 या साली करण्यात आली. कारगिल विजय दिवसाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कारगिल विजय दिवसाची स्थापना 26 जुलै 1999 या वर्षी करण्यात आली.